आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. अंबरनाथ उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ कैलासनगर मराठी शाळा क्रमांक 1 आणि तमिळ शाळा क्रमांक 11च्या नवीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन करण्यात आले. कैलासनगर मराठी शाळा क्रमांक 1 आणि तमिळ शाळा क्रमांक 1च्या 11च्या नवीन इमारतीच्या कामाचं भूमिपूजन अखेर माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या अथक पाठपुराव्याला यश मिळाले. अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीतील असणाऱ्या कैलासनगर येथील मराठी शाळा क्रमांक 1 आणि स्वामीनगर शास्त्रीनगर येथील शाळा क्रमांक 11 या दोन्ही शाळेची अतिशय बिकट परिस्थिती होऊन गेली होती. या शाळेच्या छतावरील कौले तुटल्याने पावसाचे पाणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगावर पडायचे आणि त्यातच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायला लागायचं. शाळेच्या भिंतींना तडे व शौचालयाची दुरावस्था अशा विविध त्रासाला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असे. ही बाब अंबरनाथ नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनासह शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. गेली 10 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून 9 कोटी रुपयांचा निधीतून कैलासनगर येथील मराठी शाळा क्रमांक 1 आणि स्वामी नगर शास्त्रीनगर येथील शाळा क्रमांक 11 या दोन्ही शाळेच्या नवीन इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाली. लोकल बोर्ड शाळेच्या नावाने ज्याला आपण परिचित आहात अशी ही मराठी शाळा क्रमांक 1 आणि स्वामीनगरमध्ये तमिळ शाळा क्रमांक 11 या दोन्ही शाळाची इमारत आहे. फार खास करून ही जी शाळा आहे तुम्ही बघू शकता, ही जुनी कौलारू शाळा ग्रामपंचायतच्या वेळेची, जुनी नगरपालिकेच्या वेळेची होती. तर यामध्ये लहान पोरांना सुखसुविधा नव्हत्या, बसायला जागा नव्हती. तर ही पुष्कळ दिवसापासून आम्ही शासनाकडे ही मागणी केली असताना आपले स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मुख्याधिकारी प्रशांत रसाळ साहेब आणि इतर प्रशासनाने शासनाकडे मागणी केली आणि शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान त्याच्यातून 100% 9 कोटी रुपयाचं अनुदान या इमारतीला भेटलेलं आहे आणि इथं ही शाळा बनवण्यात येणार आहे. ही आता शाळा मराठी सेमी इंग्लिश आहे, 1 नंबर शाळा. त्याच्यामध्ये लॅब 10वी म्हणजे 7वीपर्यंत ती शाळा आहे. तर सर्व सुखसुविधा जे काही बाकीच्या शाळेमध्ये भेटतात ती सर्व इथं भेटणार आहे. आपल्या मराठी शाळेमध्ये भेटणार आहे. सिक्युरिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. साधारणतः तिच्या पाठीमागून ही शाळा बनणार आहे इथून आणि सी शेपमध्ये असणार आहे. याप्रमाणे 9 कोटी रुपये अनुदानाची शाळा बनणार आहे. G+1ची शाळा आहे, याच्यामध्ये हॉल पण आहे. आणि आत्ता जे स्वामीनगरमध्ये शाळा क्रमांक 11 चालू आहे तमिळ शाळा, तिथं वस्तीमध्ये असल्याकारणाने लहान पोरांवरती शिक्षणावरती त्याचा असर होतो. तिथं टीचर लोकांना बसायला सुखसुविधा नाही आहे. त्यामुळे ती शाळा पण तिथून शिफ्ट करून इथं येणार आहे. त्याच्यामध्ये बाकीचे जे सुखसुविधा आहे ते पण देण्यात येणार आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.